तर अशा प्रकारे रामभाऊ आपण आता हे जेजुरी शहराच्या इकडे आहे आणि इकडे अतिशय तेजस्वी डोंगर आहे, सगळे ढगाळ वातावरण आहे. तिकडे विमानाचं काय उत्थापन वगैरे किंवा लँडिंग होत आहे. आणि इकडे हा तलाव, हा समोर आईसाहेबांचा, भाणू आईसाहेबांचा हा गड, नवीन गड. तिकडे बरेचशी भक्तमंडळी बसलेत आणि हे कॉलेजची मुलं वर जात आहेत. तिकडे काही लोक खाली उतरत आहेत भक्तमंडळी. इकडे वरती आपण आता मोठ्या गडावर चाललो आहे, माळसा इकडे. तर व्यायामाच्या त्रुटी अशा आहेत की व्यायामाच्या त्रुटींमध्ये आपण आता बरंचसं अस्सल मेहनतीचं काम करून शरीर घडवलं आहे. पण जे आपलं मायक्रोबायोलॉजिकल सेल पार्टिकल्समध्ये जे गोल्जी पिंड असतात किंवा सेल पार्टिक्युलर्समध्ये अतिशय प्रभावी प्लाझ्मा द्रव्य असतात पेशींचं, त्यांचा अभ्यास करताना आपल्याला पुनर्बांधणी हा एक वेगळा सांगितला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 5 ते 10 किलोमीटर जॉगिंग करणे आणि 500 ते 1000 उठाबशा आणि नमस्कार मारणे, हे सगळे दंडवत व्यायाम आपल्याला करावे लागणार आहेत. म्हणजे वैचारिक आणि विकासक दृष्टीने शरीर बलवान होईल. ओके. तर आपण देवधर्म करत असताना हे सगळं आरोग्यदृष्ट्या सर्व गोष्टींकडे पाहत असतो. ओके. आता गड सरळ आहे म्हणून मी इकडची समोरची शाळा वगैरे प्रेरणास्थान ठेवून महाराष्ट्रातच काय अख्ख्या इंडियात चांगल्या उत्कृष्ट CBSE बोर्डाच्या अमेरिकन शाळा चालू करत आहे. जय शिवशंकर, जय स्वामी समर्थ.